मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत अर्ज करूनही अद्याप पंप न मिळाल्यानं अचलपूर तालुक्यातल्या धामणगाव गढी येथील अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील अल्पभूधारक महिला शेतकरी रुपाली चोपडे यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी 22,971 रुपये भरून अर्ज केला होता। मात्र तांत्रिक त्रुटी दाखवत विभागानं अर्ज फेटाळून पुन्हा अर्ज करण्यास सांगितलं। त्यानुसार दुसऱ्यांदा रक्कम भरून अर्ज सादर केला, मात्र अद्याप सौर कृषी पंप मिळालेला नाही। पहिल्या अर्जाची रक्कमही परत मिळालेली नसल्यानं त्यांनी 23 जानेवारी 2026 रोजी लेखी तक्रार केली। याबाबत महावितरणाचे अधीक्षक अभियंता खंडारे यांनी कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अर्ज फेटाळल्याचं सांगितलं, मात्र रक्कम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान संबंधित महिला शेतकऱ्याला तातडीनं न्याय मिळावा अशी मागणी होत आहे।